हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे अमृतसरी पद्धतीने पनीर भुर्जीची रेसिपी। एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे। रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। पनीर भुर्जी बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे 4 चमचे दही घेतले आहे एका मिक्सिंग बाउलमध्ये। त्यामध्ये 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा इथे मी तिखा लाल मसाला, अर्धा छोटा चमचा हळद, त्याचबरोबर 1 चमचा इथे मी किचन किंग मसाला घेतलेला आहे। तुमच्याकडे जर का धने पावडर असेल तर ती टाकली 1 चमचा तरीही चालेल। आता हे सर्व जिन्नस दह्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एक दह्याचे इथे मी मॅरिनेशन तयार करून बाजूला ठेवलेलं आहे। आता एका कढईमध्ये इथे मी 1 चमचा भरून बटर घेतलेला आहे। बटर जळू नये म्हणून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतले। तेल आणि बटर चांगलं मेल्ट झालं तर लगेचच ह्याच्यामध्ये मी 1 चमचा जिऱ्याची फोडणी दिली। जिरा थोडासा परतवून घेतला। त्यानंतर यामध्ये 1 चमचा बेसन टाकले, म्हणजे चण्याचे पीठ टाकून घेतलेले आहे। आता बेसनला खमंग सुवास सुटेपर्यंत मीडियम टू हाय फ्लेमवरती चांगलं मी ते बटर आणि तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे। अमृतसरी पनीर भुर्जीमध्ये बेसन आणि दह्याचा वापर हमखास होतो। आता बेसन व्यवस्थित परतलं गेलं की त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कांदा सॉते होईपर्यंत, म्हणजे कांदा पिंकिश रंगाचा होईपर्यंत कांद्याला मी चांगलं फ्राय करून घेतलं। कांदा व्यवस्थित फ्राय झाला की त्यामध्ये 1 चमचा भरून अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेतली आणि ह्याला 1 मिनिटभर चांगलं मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घेतलं। आता मी या फोडणीमध्ये इथे पाव चमचा भरून हिंग टाकून घेतले आणि व्यवस्थितपणे एकदा मी काविलता फिरवून घेतलेला आहे, म्हणजे ह्याला एकदा परतवून घेतलेला आहे। त्यानंतर या फोडणीमध्ये इथे मी अर्धा टोमॅटोची प्युरी टाकून घेतली आणि व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घेतलेला आहे। तुम्हाला 1 टोमॅटोची प्युरी टाकायची असेल तर टाकू शकता, पण दही भरपूर आंबट असतं त्यामुळे मी इथे टोमॅटोची प्युरी कमी टाकलेली आहे। आता जे दह्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं, मसाले मिक्स करून घेतलेले, ते मी सर्व ह्या कांदा टोमॅटोमध्ये टाकून घेतले आणि वाटीमध्ये 1 पेला पाणी घालून घेतलं, म्हणजे जो उर्वरित मसाला आहे ना तो वेस्ट नाही जाणार म्हणून। आता जो वाटीमध्ये मसाला थोडासा लागला होता त्याच्यामध्ये मी 1 पेला पाणी टाकून तो मसाला सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेतला आणि कढईवरती झाकण ठेवले आणि या मसाल्याला तेल सुटण्याची वाट बघितली। मसाला परतत असताना गॅसची फ्लेम इथे मी स्लो ठेवली होती। त्यानंतर मसाला परतल्यावरती मी कढईवरचे झाकण काढले आणि मीठ टाकून घेतले चवीनुसार। एकदा मिक्स करून घेतले व्यवस्थितपणे आणि पुन्हा कढईवरती झाकण ठेवले आणि मसाल्याला स्लो फ्लेमवरती चांगलं शिजवून घेतलं। आता हा जो पनीर भुर्जीचा मसाला आहे तो इथं पूर्णपणे रेडी झाला होता। याला 1 मिनिट असेच थोडेसे मिक्स करून घेतले। त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं आणखीन पाणी टाकलं, म्हणजे 2 टेबलस्पून पाणी टाकलं आणि व्यवस्थितपणे ह्याला मिक्स करून घेतलं आणि नंतर मी याच्यामध्ये इथे पनीर टाकून घेतलं। तर इथे मी अर्धा पाव पनीर घेतलेलं होतं। अर्धा पाव पनीरला व्यवस्थित किसून घेतलं होतं, ग्रेड करून घेतलं होतं आणि मग हे पनीर या मसाल्यामध्ये व्यवस्थित टाकून मिक्स करून घेतलेलं आहे। मला जर का पनीर इथे कुस्करून टाकायचं असेल तर तुम्ही कुस्करूनसुद्धा टाकू शकता। पनीर मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की ह्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि थोडंसं बटर टाकून घेतलं, म्हणजे अर्धा टेबलस्पून बटर टाकलं। कढईवरती झाकण ठेवलं आणि 5 मिनटं स्लो फ्लेमवरती ही पनीर भुर्जी व्यवस्थितपणे स्टीम होऊ दिली। 5 मिनटानंतर गरमागरम पनीर भुर्जी इथे मी सर्व केलेली आहे। तर ही अमृतसरी पद्धतीची पनीर भुर्जी घरात नक्की ट्राय करून बघा आणि ही पनीर भुर्जी कुलचा, ब्रेड किंवा पाव कशासोबत सुद्धा सर्व करा किंवा चपातीसोबत सुद्धा सर्व करा, खाण्यासाठी उत्तम आणि डिलिशियस अशी लागते। तर ही पनीर भुर्जी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।